गाथा शौर्याची, धगधगत्या संघर्षाची आणि आपल्या महान अशा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाची म्हणजेच संभाजीराजांची. तर संभाजीराजांना शत्रूंनी कसं पकडलं आणि तो 40 दिवसांचा संघर्ष काय होता, ज्या नरक यातना आपल्या राजांनी आपल्या जनतेसाठी भोगल्या, तर त्या यातना काय काय होत्या ह्या प्रत्येक मावळ्यांनी लक्षात ठेवायलाच हव्या. तर यासाठीच आपल्या संभाजी महाराजांच्या संघर्षाची ही जीवनगाथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण संभाजी राजाला जेव्हा कैद झाली तर ते 40 दिवसांपासून कोणकोणत्या नरक यातना भोगत होते आणि मृत्यूशी कशा पद्धतीने झुंज देत होते, तर याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. संभाजी राजाला शत्रूने पकडणं आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणं ही मराठ्याच्या इतिहासातील काळा दिवस किंवा अत्यंत दुर्दैवी घटना आहे. संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना मान खाली घालण्यास लावणारी होती, तरी त्याला असामान्य अशा धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अपेष्टांना तोंड देता आले. उंच मानेने ते मृत्यूला सामोरे गेले. ती मराठ्यांचीच नव्हे तर जगाच्या इतिहासातील अशी एक महान घटना आहे. नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगल दणाणून सोडणारा आपला राजा, मी म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी करणारा आपला राजा म्हणजे संभाजी राजा याला छलकपटाने पकडले होते. त्यावेळी काळ आणि नियती ह्या दोघांचाही मानस काही वेगळाच होता. या हुतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजीराजाच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबासारख्या लढाया शत्रूला आपले इच्छित साध्य करू दिले. औरंगजेबाला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला. जहागिरीचा तुकड्यावर पोहोचलेल्या नीच गणोजी शिर्के सारख्या मदतीने औरंगजेबाचे सैन्य संभाजीराजेपर्यंत पोहोचले गेले. संभाजीराजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेबाच्या समोर उभे करण्यात आले. महाराजांचं तख्त, मुकुट आणि छत्रपती पद बळजबरीने हिसकावून घेण्यात आलं. त्यांना जेरबंद करण्यात आलं. शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत मुत्सैद खानने दिलेली आहे. तिचा सारांश असा होता, जेव्हा बादशाही सैन्याने अकलूजहून कूच करून बहादूरगड येथे 15 फेब्रुवारी 1689 रोजी त्यांना लष्करात आणण्यात आलं. बादशाहने आज्ञा केली की संभाजीराजांना लष्करापासून 2 कोसावर तख्त कुलाह म्हणजेच इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घालीत असतात तसा पोशाख जो विदूषकासारखा होता, ज्याला उंच लाकडी टोपी होती, त्याच्या सहकार्यासह अंगावर विदूषकी कपडे घालावेत. त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्याची विटंबना करावी. त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणण्यात यावे असे सांगण्यात आले. सर्व लष्करातून राजाची धिंड काढून फिरवण्यात आले. दिवाने आम मध्ये बादशाह बसला होता. त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आले. या प्रसंगी संभाजीराजाची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साकी मुस्तेदकान म्हणतो की दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना औरंगजेबाच्या पुढे उभे करण्यात आले. बादशाहने संभाजी राजांकडे पाहिले. त्याने खरंच परवरदिगाराची मेहर नजर आपल्यावरती आहे असे आभार मानले. त्याने त्याच्या धाडसाच्या कथा फक्त ऐकल्या होत्या. त्यांना पाहायची इच्छा त्यांची कित्येक दिवसांपासून होती. तो अधीर झाला होता. त्याची ती इच्छा उमंगनेख निजाम उर्फ मुकर्रब खानने पुरी केली होती. संभाजी राजांना औरंगजेबाच्या इजाजतीप्रमाणे 2 कोसावरून वाजत गाजत त्यांची धिंड काढून त्यांना भाल्यानं टोचत बोचत त्यांच्या सामने पेश केलं होतं. तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदाच पाहत होता. महाराजांचा मजबूत
पिळेदार देह आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्याने आपला होशच गमावला होता. नकळत तो तख्तावरून उठून तख्ताच्या पायऱ्या उतरून खाली केव्हा आलं आणि गुडघ्यावरती केव्हा बसला आणि आकाशाकडे हात करून परवरदिगाराची प्रार्थना करू लागला की हे त्यालाच सुद्धा कळलं नाही. त्याच्या मनातील इच्छा पूर्ण झाली होती. त्याच वेळी कवी कलश ते एक शेर बोलले आणि तो म्हणाला, तख्ती भुला ताज ही भुला, उत्तर पडा औरंग, शेर को देखे बकरी के अब उड़ गए सारे रंग. हे ऐकून त्या औरंगजेबाला मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. औरंगजेबाने संभाजी राजांना ताजीम देण्याची सूचना केली. तसे महाराज बेडरपणे हसले आणि डोळे मिचकावत त्या कवी कलशाकडे पाहत म्हणाले, कवीजी, या धर्मदेष्ट्या उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा, मराठी दौलतीच्या छत्रपतीचे मस्तक केवळ देव, धर्म आणि देश यांच्या पुढे नमतं. सैतानापुढे ते कधीच झुकलं नाही आणि यापुढे सुद्धा कधीच झुकणार नाही. त्यावेळी त्याचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे त्याला दृष्टी, डोळे आणि वाचा याचाच उपयोग करणे शक्य होते. तो एक उत्तम हिंदी कवी होता. या ठिकाणी प्रसंगातही त्याने संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली होती. काफिर खानाने नमूद केली आहे. यावर रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सब खूब लीलो रणरंग, जो रवी छवी लछती ही खावे तो बदरंग, त्याने तू तेज निहारी ते तखत तज्जो अवरंग. म्हणजेच रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याचप्रमाणे संभाजी राजाला औरंगजेबासमोर आणून उपस्थित करण्यात आले आहे. हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो, तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने माखलेले अंग हे राजाला शोभून दिसते. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे. त्यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो, बादशहाने रोहू उल्लाच्या यांच्या मध्यस्थीने संभाजीकडे ज्या मागण्या केल्या त्या संभाजी राजांनी धुडकावून लावून बादशहाची निंदा नालस्ती केली. राजे म्हणाले, औरंगजेबाच्या दरबारामध्ये राजे म्हणाले, औरंग्या, ओरडतोस कशाला? मर्द असशील तर माझे हातपाय सोड आणि ये माझ्या समोर. सिंहाची झडप कसली असते याची तुला लगेच जाणीव करून देतो. हे ऐकून औरंगजेब लाले लाल झाला. आपल्या लाखोंच्या सैन्यात असा शेरदिल आदमी एक सुद्धा नाही याचा त्याला अतिशय राग येऊ लागला. मनातल्या मनात तो विचार करू लागला की एखादा दिलेर शेरदिल साथी आम्हाला जर मिळाला असता तर आम्ही फक्त हिंदुस्थानच काय संपूर्ण दुनियेला आपल्या शहाऱ्यावरती नाचवलं असतं आणि सहजासहजी पालथ्या घातल्या असत्या. प्रत्यक्ष मृत्यू समोर असताना सुद्धा संभाजीराजाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश सुद्धा नव्हता. त्यामुळे सभा सारख्या शेरदिल माणसाच्या सहवासात राहिलेली सारीच माणसं शेरदिल बनलेली आहेत की काय अशी शंका त्याच्या मनात सतावू लागली. आणि हे जर खरं असेल तर संभाजी हत्या करून सुद्धा मराठीशाही बुडवणं आपल्याला जमायचं नाही याची त्याला जाणीव होऊ लागली. त्यानं संभाजीराजांना इस्लाम धर्म स्वीकारा असे सांगितले. यावर राजे गंभीर स्वरात म्हणाले, आलमगीर, धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजींनी आपली हयात घालवली, अपार कष्ट सोसलेत, तुम्ही पाठवलेल्या रती महारथी सरदारांशी बेडरपणे झुंज दिली, त्याचे आम्ही चिरंजीव आहोत आणि धर्माभिमानी रक्त आमच्या अंगात सळसळत आहे. आम्हालाही त्यांच्या इतकाच धर्म प्राणाहून प्रिय वाटतो. असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजीराजांना इस्लाम धर्म पत्करायला लावून आम्हाला नाचीच बनवू पाहतोस. शहेनशाह, तुम्ही दाखवलेल्या लालचीच्या मोहात आम्ही कधीच सापडू शकत नाही.
जहागिरीसाठी आम्ही आमचा धर्म, धर्माभिमान, आपलं इमान, आपले सर्वस्व यांचा लिलाव कधीच मांडू शकत नाही. आलमगीर, दूसरों के टुकड़े पर कुत्ते जिंदगी बिताते हैं, किंतु शेर अपनी जिंदगी अपनी ही शिकार पर बिताता है. यावर बादशाने आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी. संभाजीराजाचे डोळे काढण्यात आले, पण त्यांच्यावर याचा जराही असर झाला नाही. त्यांना भयान स्पर्श केला नाही. हे पाहून औरंगजेबाने राजांनी त्याच्या पुढे ओरडावं, त्याच्या पुढे क्षमेची याचना करावी आणि जीवनदान मागावं. म्हणून असदला फरमावलं की त्यांचं जेवण बंद करा. पण असदने जो जवाब दिला त्याने तो हादरलाच. असद म्हणाला, हुजूर, जिस दिन उस काफिर संबा की आंखें निकाली गई त्या दिवसापासून त्यानं अन्नाला स्पर्शही केला नाही. अरे, ज्यांना मृत्यूचं भय नाही, ज्यांना जीवनदानाची पर्वा नाही, जो धर्म सोडायला तयार नाही आणि जी शारीरिक पीडांकडे दुर्लक्ष करतात, ती ही मराठी माणसं अशी कशी? शिवाही असाच होता आणि संभाही असाच निघाला. मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुमकिन आहे की मराठी दौलत जिंकणं, हिंदू धर्म बुडवणं हे आमचं ख्वाब अधुरच राहणार आहे. आमची कबर इथेच बांधली जाणार आहे की काय? आमचं उत्तरेत तल तख्त यावर आम्हाला पुन्हा बसवताच येणार नाही की काय? संभाचे शब्द ते अंगार आहेत, आमच्या सर्वस्वाची राख राख करणारे आहेत. आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की याला काय करावं ते समजतच नव्हतं. त्यानं राजाच्या जखमावरती मीठ ओतायला सांगितलं, त्यावरती सतत तापलेल्या सळईनं डाग द्यायला सांगितले. तरीही राजे ओरडले नाहीत. त्याच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत असे, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. तेव्हा चिडून औरंगजेबाने त्यांची जीभ कापण्याचं फरमान सोडलं. तरीही ते ओरडले नाहीत, घाबरले नाहीत. त्यानंतर त्यांनी त्यांचे हातपाय तोडण्याचं फरमान दिलं, त्यांच्या शरीराची खाल काढण्याचं फरमान दिलं. पण राजे एक शब्द सुद्धा ओरडले नाहीत. 40 दिवस त्याने राजाचे हाल हाल केले, पण ते मात्र ओरडले नाहीत किंवा झुकले नाहीत. जेव्हा राजाचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेतल्यासाठी औरंगजेब स्वतः त्या पडोसवाल्या डेऱ्यात पोहोचला आणि तो विस्फारलेल्या नेत्रांनी त्या भयानक दृश्याकडे पाहतच राहिला. राजाचा देह रक्ताच्या थारोळ्यात छिन्नभिन्न अवस्थेत होऊन पडला होता. त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती, न ओरडता, न किंचाळता. न कळतच औरंगजेब गुडघ्यावरती बसला. त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले, त्याचे डोळे मिटले गेले आणि ओठ फुटफुटू लागले. अल्लाह अकबर, आयु परवरदिगार, हम समझते थे कि आपकी दवा से इस 9 साल की जंग में आखिर संबा हार गया. नहीं हार आमची झाली. बेडर संभा विजयी झाला. परवरदिगार, पहाडातली ही पहाडी माणसं संभासारखी जर बेडर असतील तर आमची फतेह कशी होणार? हे नामुमकिन आहे, खरंच नामुमकिन आहे. पण संभाजीराजे स्वाभिमानी होते. त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवलावली नाही. अशा अमानुष रीतीने मराठ्याच्या राजाचा, एका शूर योद्ध्याचा दुर्दैवी अंत झाला. मराठ्याच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्याच्या 32 वर्षाच्या राजाला हाल हाल करून ठार मारले होते. नियतीने औरंगजेबाच्या हातानेच मराठ्याच्या राजाला नाहीसे केले होते. पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करता कधीच आली नाही. यास एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे शंभू राजाचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान. म्हणजेच आपल्या या महान राजाचा बलिदानाला आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ही धगधगती मशाल आणि हे धगधगते शौर्य
आपल्या राजाने आपल्या मावळ्यासाठी, आपल्या रयतेसाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी हे बलिदान दिलं, तर या बलिदानाची प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये जाणीव असली पाहिजे. आपल्या राजाने ही धगधगती मशाल तेवत ठेवली, ही प्रत्येकाच्या मनामध्ये अशीच राहिली पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.